नमस्कार विद्यार्थ्यांनो, नीट JEE CET या तुमच्या परीक्षेमध्ये जो तुमचा एक छोटासा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, बऱ्याच त्यानंतर डिव्हिजन असेल, त्यानंतर सबट्रॅक्शन असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, प्रॉब्लेम येतोय ज्यावेळेस तुम्हाला फ्रॅक्शनचे एक्झाम्पल दिलं असेल किंवा कॅल्क्युलेशन करताना. तर तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बघा, फ्रॅक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगतोय की मल्टिप्लिकेशनमध्ये सरळ सरळ गुणाकार करायचा. मल्टिप्लिकेशनमध्ये सरळ सरळ गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 9 तो असणार आहे 9 चौक 36. त्यानंतर 7 गुणिले 5 त्याचं एक्झाम्पल असणार आहे 7 5 35. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय होते, गुणाकाराची एकदम सोपी पद्धत काय करायची, बाण ध्यानात ठेवायची. मल्टिप्लिकेशन म्हणलं तर सरळ सरळ गुणाकार करायचा आहे नंबर 1 आणि गुणाकार करून तुम्हाला ॲन्सर मिळते. त्यानंतर डिव्हिजन जर दिला असेल तर तुम्हाला काय स्टेप फॉलो करायचं. तर डिव्हिजन बऱ्याचदा काय होते, तुम्हाला त्याचा लसावी काढा, LCM RCM वगैरे असं तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असेल. वेळ खूप जातो त्या मेथडमध्ये, आपल्याला शॉर्टकट कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर मिळवायचे. तर तुम्हाला जे काही उदाहरण दिलं असेल, पहिल्यांदा जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल ती संख्या ॲज इट इज लिहून काढायची. 4/7 असेल. ज्यावेळेस तुम्हाला भागाकार दिलाय, भागाकारच्या ऐवजी तुम्हाला लिहायची गुणाकाराची प्रोसेस, गुणाकार करायचा आहे. आणि जो पुढचा नंबर दिलेला असेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्यांची पोझिशन चेंज करायची. म्हणजे 9 तुमच्या डिव्हिजनला जाणार, 5 तुमच्या न्यूमरेटरला किंवा अंशाच्या ठिकाणी येणार 5/9. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, गुणाकार आलेला आहे. गुणाकारात तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगितलेली की तुम्ही सरळ सरळ काय करायचं आहे, गुणाकार करायचे. म्हणजे अंशाने अंशाला गुणायचे, छेदाने छेदाला गुणायचे. तर 5 चौक होतात 20 आणि 7 9 63. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पटकन उत्तर शोधू शकता एकाच स्टेपमध्ये. डिव्हिजन दिलं तर पुढची संख्या काय करायची, तुम्हाला पलटी करून लिहायची. म्हणजे अंश जाणार छेदाला आणि छेद जाणार तुमच्या अंशाच्या ठिकाणी. त्यानंतर पुढची तुम्ही अशी भरपूर उदाहरणं घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आपण बघणार आहे ते ॲडिशनचं. तर ॲडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तिरका गुणाकार करायचा आहे. म्हणजे एकाच्या अंशाने दुसऱ्याच्या छेदाला काय करायचं, एकाच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचे, दुसऱ्याच्या छेदाने परत पहिल्याच्या अंशाला गुणाकार करायचे आणि त्यानंतर परत दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा. तर हे तुम्हाला बाण ध्यानात ठेवायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि परत छेदांचा काय करायचं, गुणाकार करायचा. तुम्ही इथं करू शकता 9 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 9. आता बेरीज करतोय, ॲडिशन मध्यभागी ॲडिशनचं चिन्ह येणार 5 गुणिले 7, 5 गुणिले 7 भागिले 9 आणि 7चा गुणाकार करायचा 9 गुणिले 7. आता तुम्हाला फक्त गुणाकार करायचा आहे. 9 चौक येतात 36 प्लस 7 5 35 भागिले 7 9 63. याचं जे उत्तर येते 35 आणि 71/63. हे झालं तुमचं उत्तर. आणि हा एकच तुम्हाला ध्यानात ठेवायचं, जर इथं भाग जात असेल त्या संख्येला, दोन्ही संख्यांना, तर तिथे 100% भाग द्या. तर ॲडिशनमध्ये काय केलंय, तिरका गुणाकार केलाय आणि खालचं देखील काय केलेलं आहे, गुणाकार केलेला आहे. आणि वरची बेरीज केली म्हणून बेरजेचं चिन्ह आपण दिलेलं आहे. सबट्रॅक्शनमध्ये देखील तेच फॉलो करायचे की तुम्हाला तिरका गुणाकार करायचा आहे फक्त आणि खालच्या दोघांचा पण गुणाकारच करायचा आहे. हे चिन्ह तुम्ही ध्यानात ठेवू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरका गुणाकार आणि खालच्या दोघांचा पण काय करायचे, छेदांचा गुणाकार करायचे. फक्त सबट्रॅक्शन म्हणल्यानंतर इथे असणारे वजाबाकी. तर याचं उत्तर आहे 5 गुणिले 4 वजा 7 9 7 गुणिले 9 भागिले 7 गुणिले 5. तुम्हाला फक्त उत्तर कॅल्क्युलेट करायचं. गुणाकार 5 चौक 20 वजा 7 9 63 भागिले 7 5 35. मग आता तुमचे 20 मधनं 63 नाही जाऊ शकत, तर 63 मधनं तुम्ही काय करू शकता, 20 मायनस केल्यानंतर ते उरते तुमचे 43/35. आता 20 ही छोटी संख्या आणि 63 मोठी संख्या म्हणून येणाऱ्या उत्तराला निगेटिव्ह वजा चिन्ह असणार आहे. तर हे झालं तुमचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे आपले फ्रॅक्शनचे गुणाकार बघितला आपण, बेरीज बघितली, भागाकार असेल पहिल्यांदा बघितले, गुणाकार नंतर भागाकार बघितलाय कशा पद्धतीने करायचं आहे. नेक्स्ट तुमचं आहे ॲडिशन बघितली, नंतर सबट्रॅक्शन बघितली, तिरका गुणाकार करायचा आणि
छेदांचा देखील गुणाकार करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा होता फ्रॅक्शनचा, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या प्रोसेस होत्या. तुम्हाला खूप लवकर कॅल्क्युलेशन मिळतील, कारण तुमचा जो आहे तो टाईम वाचला पाहिजे तुमच्या सीईटी नीट JEE या परीक्षेसाठी. कारण ह्या परीक्षा कशा असतात, टाइम सेव्हिंग किंवा तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये करेक्ट उत्तर मिळवायचे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.